गुलमोहर मला आवडणारं जगातलं सर्वात सुंदर झाड. नावाप्रमाणेच खूप गोड आणि खूप सुंदर. ह्या झाडाला ना किती वेळ पाहू आणि किती वेळ नाही पाहू असं होतं. मला हे झाड खरंच खूप आवडतं. सकाळची घाई, सकाळची लगबग अशी काही सुरू असते. कधी-कधी शूट करायला वेळ मिळतो, कधी वेळ मिळतच नाही. सध्या खूप कामाचा लोड आहे. गर्भसंस्कारचेही क्लास माझ्याकडे सुरू आहेत आणि बाकीचंही खूप काम आहे. खूप साऱ्या मॅडमचे मी सॉरी सोशल मीडिया अकाउंट हँडल करत असते. त्यामुळे अजून माझं काम वाढलं आहे. काम करता करता कधी संध्याकाळ झाली हे कळलंच नाही. तोडू नका, काही तोडू नका. किती भारी छान मस्त असे खेळत आहेत. हलका हलका पावसाळा सुरू झाल्यामुळे मस्त असं वातावरण होतं संध्याकाळच्या वेळी. मुलांची शाळा तशी अरे त्यात घुसलेला आहे तो. एवढी छान केली होती ना, आणि मग काय झालं? किती लांब केली आहे? कपडे बदलायला, हातपाय धुवायला, थोडंसं काहीतरी खायला. अरे मुंगळा बाहेर निघन तो. किती वेळ थांबणार आहे रोजच्या त्याच्यामध्ये? रुटीनमधून बाहेर निघण्याची आणि आवडते खेळ खेळण्याची. वा वा वा, लय छान लय छान. साऱ्यांनी मातीचे खेळ खेळले असतील, पण खरंच ना हे जे वय असतं ना हेच खरं आनंद घेण्याचं वय असतं. मला माती हे गाडी कोणाची आहे? राजवीरची गाडी आहे. असं वाटतं की खरंच यांचं हे जे लाईफ आहे ना ते खूप छान असं एन्जॉय करू दिलं पाहिजे. आले का घ्यायला? पाहते दप्तर अडकवलंय. चला टॉर्च खेळत का होईना पण थोड्या वेळानं खेळू द्यावं. कधीतरी कोण आले? मम्मी आली काय? वगैरे खेळण्याचा चान्स. मामा आहेत का? माझ्या बहिणीला मुलांनी माती खेळलेली आवडत नाही, पण तरीही माती खेळू देते. हा जो व्हाईट शर्टवाला दादा आहे ना त्याला तसे मामा उद्या परत यार नव खेळायला. तो बऱ्याच वेळचा दप्तर घ्या, आला होता. बूट घाला. आता तो नाही गेलं पाहिजे, पण आता अंधार पडत आहे, घरी जाणं तर भागच आहे. फ्री मध्ये एकदा सर्विस भेटणार नाही. मुलांना खरंच भरभरून खेळावं वाटतं. आपणही कधीतरी असंच भरभरून खेळलो असतो ना. तुम्ही तुमचं बालपण कसं एन्जॉय केलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे बालपण जातं ना ते परत कधीच येत नाही. येतात त्या फक्त आठवणी, आणि जेव्हा आपण यांचं बालपण पाहतो ना तेव्हा आपल्या मनात आपल्या बालपणीच्या आठवणी येतात आणि मनाला खूप असं सुखावून जातात. कारण सगळ्यांना मनाला सुखाची खूप गरज असते, शांततेची खूप गरज असते, बालिशपणाची पण खूप गरज असते. चला बास करा आता खेळणं. ना त्या तसं आपल्यातले हे सर्व गुण कुठेतरी हरवून जातात. ते कधीतरी यांना पाहिल्यानंतर परत आपल्यामध्ये जिवंत होतात आणि आपल्या डोळ्यामध्ये ते सहज दिसलेही जातात. आमच्याकडे ना संध्याकाळच्या वेळेला काही आता यांचं खेळणं काही आवडत नाहीये. मी खूप वेळेस म्हणते की चला आवरा आता. अच्छा, मग आज उशीर का झालता बाळा? घरचे कोणीतरी रागवतील, पण त्यांना खेळायचं आहे. रात्र झाली तरीही खेळायचं आहे. अभ्यास राहिला म्हणून आई ओरडत आहे तरीही खेळायचंच आहे. मुलांना खेळायला खरंच खूप खूप भारी असं वाटतं. चला बास करा आता खेळणं. संध्याकाळच्या वेळेला कॉलनी अशी काही दिसते. मी पूर्ण कधी दाखवलंच नव्हतं. आज पहिल्यांदा पुढचा भाग जो आहे ना तो दाखवत आहे. पुढे खूप सारं रिकामाचं पटांगण आहे, खूप रिकामाचं मैदान आहे. अच्छा, अगदी मग आज उशीर का झालता बाळा? फॉरेस्टची म्हणजे फॉरेस्ट सुरू होतं. खूप असा अंधार पडलेला आहे इकडच्या साईडला, तर खूप असा अंधार आहे. पण आज मुलांचा काही बास करा बाळांनो आता. काहीतरी दाखवत आहे की मशी हे पहा हे काय आहे. हा युगा बास कर ना भाऊ, उद्या सकाळी खेळा परत. हा उद्या दिवसभर खेळा. आता मुलांना सांगितलं आहे की मम्मीची परमिशन घेऊन आली मी आता. तिला सांगितले होते दिवसभर लेकरं माझ्याकडे राहणार आहेत.